उषा, बघतेस ना उषा, घरातले किती आनंदात आहेत, ते किती खुश आहेत. हो, जगातला सगळ्यात मोठा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आम्हाला सगळ्यांना सही दिली. त्यांच्याशी आम्हाला खूप गप्पा मारता आल्या. किती सगळे खुश आहेत, बघतेस ना उषा. हो, कारण काल जॉनी लिव्हरच्या हास्य शोला आम्ही सर्व गेलो होतो. तिथे अमिताभ बच्चन आले होते. त्यांच्याशी भेट झाली आमची आणि आम्ही सगळ्यांनी सह्या घेतल्या त्यांच्या. किती आनंद आहे, बघितलंस ना उषा, किती आनंद झालाय मला. इतका आनंद मला कधी झालाच नव्हता की माझी भेट दुसऱ्यांना अमिताभ सरांची अशी होईल. मी जेव्हा लहान होतो 10 वर्षाचा, तेव्हा हम चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस मी गेलो होतो आणि तेव्हा सही घेतली होती. तेव्हा मी लहान होतो. सगळं आठवत आहे. हो, अजूनही सगळं आठवत आहे मला, चांगलं लक्षात आहे. आणि हम चित्रपटाच्या नंतर हळूहळू मला अमिताभ खूप आवडायला लागला. येस, आणि तो एक लहान छोट्याशा मनामध्ये मला घर करून गेला, मित्र म्हणून राहिला. किती छान गोष्ट आहे नाही. आजही मला इतकी वर्ष झाली तरी आजही मला तो तितकाच आवडतो. म्हणून त्याचे कुठलेही सिनेमा मी नाही बघितले असं कधी झालंच नाही. जसं शोले, जंजीर, आनंद, त्रिशूल, हम असे बहुसंख्य सिनेमा मी त्यांचे पाहिले आणि आजही पाहतोय. आजकालच्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर त्याचे सिनेमा सतत बघायला मिळतात. खूप आनंद मिळतो. हो, कारण माझ्या लहानपणीच्या पासून आधीच माझ्या बाबांना सिनेमाचा खूप वेळ होतं. तर माझ्या जन्मानंतर हळूहळू जसं मला समजायला लागलं तर तसं सिनेमा बघत गेलो. आणि जेव्हा अमिताभचा पहिला सिनेमा 10 वर्षाचा असताना मी पाहिला, हम पिक्चर, तेव्हा तर मी पूर्ण ठार वेळा झालो. आणि मग त्याचे हळूहळू सगळे सिनेमा मी बघितले आणि आजवरही मी पाहतोय. खूप आनंद आहे मला, खूप आनंद आहे त्याचा. मला एक मित्र समजतो मी अमिताभ बच्चनला. मी यार बिग फॅन, आय प्राऊड. पण आता मी त्याला पुढे नाही बघू शकणार. आता मी नाही बघू शकणार. अमिताभ बच्चनला मी नाही बघू शकणार. पडद्यावर, टीव्हीवर सुद्धा नाही बघू शकणार. नाही बघू शकणार मी. कारण उषा, मला खूप त्रास आहे ग हल्ली. उषा, माझ्या पोटात खूप दुखतं ग. बरेच महिने झाले खूप पोटात दुखतं. मी त्रासलेलो आहे पोटाने. कारण ना मला ना गाठी झाल्यात पोटामध्ये सगळीकडे. डॉक्टर म्हणतात मला कॅन्सरच्या गाठी झाल्यात. मला कॅन्सर आहे उषा, मला कॅन्सर झालाय. आता मी नाही जगू शकणार. आणि अमिताभला यापुढे मी कधीच बघू शकणार नाही. हेच दुःख मला सतत होत आहे उषा. हेच दुःख मी सतत भोगत आलोय की मी अमिताभला यापुढे टीव्हीवर, पडद्यावर कधी बघू शकणार नाही. तेव्हा का केलंच रे असं? मी आयुष्य पूर्ण आनंदात घालवलं, खूप सिनेमे पाहिले, पण मला असा रोग का दिला की जेणेकरून मी माझ्या मित्राला बघू शकणार नाही, अमिताभ बच्चनला बघू शकणार नाही कधीच. का? खूप दुखतं ग पोटामध्ये. हे बघ, आत्ताही हळूहळू दुखायला लागलं. पोटात खूप दुखतंय ग माझ्या उषा. मला हॉस्पिटलला न्यायचं. आता हॉस्पिटलला ॲडमिट व्हायची पाळी आली आहे. हो रे, हो येतो, हॉस्पिटलला येतो, थांब. हॉस्पिटलला जायचं आहे आता. ॲडमिट होणार आहे मी. नाही जगू शकणार मी आता. कॅन्सर झाला मला, कॅन्सर. आलो. चल उषा, मी जातो हॉस्पिटलला, ॲडमिट होतो. नाही जगू शकणार मी आता. नाही जगू शकणार. तेव्हा ऐक, दुखत
होतंय. चल रे बाबा चल, होतो ऍडमिट. चल रे बाबा चल.